मी ॲडव्होकेट अशोक चिंतवन फनाडे शेतकरी सोसायटीचे चेअरमन आहे। आपल्या शेतकरी सोसायटीच्या 13 बिल्डिंग आहेत। 13 बिल्डिंग पुनर्विकासासाठी दिलेल्या आहेत आणि त्यासाठी विकासाची नेमणूकसुद्धा केलेली आहे। आणि विकासाची नेमणूक करताना महाराष्ट्र शासनाचा जो 2019चा GR आहे त्यानुसार सर्व प्रोसेस फॉलो करून आम्ही पुनर्विकासाची प्रोसेस केली आहे। विकासकांनी सुद्धा जी शासनाची जमीन असल्यामुळे नजराना शेअर भरून सर्व परवानगी आणून नजराना शेअर भरला आहे। ज्या बिल्डिंग नगरपालिकेने धोकादायक दाखवलेले आहे त्याचा स्ट्रक्चर ऑडिट झालेला आहे। विकासकाचा त्यामध्ये संबंधच नाही। 2023ला आम्हाला नगरपालिकेचं कल्याण महानगरपालिकेचं पत्र आलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की बिल्डिंगांना 30-35 वर्ष झालेली आहेत, त्याचा स्ट्रक्चर ऑडिट करावं। त्यानुसार आम्ही प्रथमतः 23 आणि 24 बिल्डिंगचं केलं होतं आणि नंतर सर्वच बिल्डिंगचं केलं। त्यामध्ये त्या बिल्डिंग धोकादायक आलेल्या आहेत। बिल्डिंग नंबर 17 ही धोकादायक नाही। ही बिल्डिंग तिला 12 वर्ष झालेले आहेत आणि त्या बिल्डिंगचा ॲक्च्युली पुनर्विकासामध्ये आम्ही घेतलेलंही नव्हतं, परंतु नंतर त्या लोकांनी सगळ्यांनी आग्रह केल्यामुळे तिथल्या सभासदांनी 100% लोकांनी केल्यामुळे ती बिल्डिंग आम्ही पुनर्विकासासाठी घेतली आणि विकासक ती घेण्यास तयार नव्हता तरीसुद्धा आम्ही घ्यायला लावलेली होती। हां नाही, परंतु आम्हाला जी नोटीस आलेली आहे त्याच्यावर तारीख चुकली ती हे बरोबर आहे, परंतु ती चुकी कोणाची आहे? तारखेचा आणि याचा संबंधच नाही। स्ट्रक्चर ऑडिटचा जो अहवाल आलेला आहे त्यानुसार त्यांनी त्या बिल्डिंगी धोकादायक ठरवलेलं आहे। 8 वर्षाची इमारत पण धोकादायक 8 वर्षाची इमारत धोकादायक नाहीच आहे। आम्ही तिचं स्ट्रक्चर ऑडिट पण केलेला नाही आहे। ती बिल्डिंग लोकांच्या आग्रहाखातीर ती घेतलेली आहे, त्या तिथे राहणाऱ्या लोकांच्या। आणि आजही त्या बिल्डिंगमधल्या सगळ्या बहुतेक 4-5-6 लोक सोडले तर सर्व लोकांनी खाली केलं, स्वतःहून खाली केलेलं आहे। तिथे पालिकेने ही केलेली घाई यावरती तुमचाही विरोध आहे का? आणि तुम्ही देखील? नाही, विरोध नाहीच आहे। आमच्या बिल्डिंगच धोकादायक आहेत, विरोध नाहीच आहे आमचा पण, कारण धोकादायक आहे। उद्या काही हानी झाली, पालिकेने आम्हाला पत्र दिले, आम्ही कमिटी म्हणून जो धोकादायक बिल्डिंग आहेत तिथं उद्या काही लोक ये जा करतात, काहींनी खाली केलं आहे परंतु ये जा करतात, उद्या काही घडलं तर त्याला जबाबदार कमिटीला धरलं जाईल। म्हणून आम्ही त्यांना सांगतो की इथे बाबा खाली करून त्या बिल्डिंग पाडण्यास सांगितल्या, त्या पाडाव्यात। असं जे लोक बाहेर सोडून गेले त्यांचासुद्धा आग्रह आहे की पाडाव्यात म्हणून। आणि लोक राहिलेले आहेत त्यांच्यातल्यासुद्धा बऱ्याचशा 7-8 लोकांनी तर भाडं घेतलेलं आहे त्यांनी, आणि स्वतःनी त्यांच्या काही लोकांनी तर बिल्डिंग नंबर 23मधल्या काही लोकांनी जेव्हा भाडं घेऊन त्यांनी ते रूम खाली म्हणजे सर्व दरवाजे विरोध काढून खाली केलेले आहे आणि ते लोक आज विरोध करत आहेत। नाही, हे खोटं आहे। आमचे लोक स्वतःहून येतात आणि सांगतात। आमचे लोक मुरबाड शहापूर जवळचे असल्यामुळे ते लोक स्वतः येतात आणि सांगतात का माझ्या रूमचे दरवाजे मला काढायचे, आणि बिल्डरचा त्याच्यामध्ये काहीही संबंध नाही। ते स्वतःच काढतात आणि घेऊन जातात। हे खोटं आहे असं काहीच नाही आहे, लक्षात घ्या। आमच्या सोसायटीमध्ये ते 12 बिल्डिंगी आहेत, त्याच्यामध्ये अर्ध्याच्या वरती लोक सोडून गेलेले आहेत आणि जुन्या झाल्यामुळे काही लोकांनी आम्हाला कमिटीकडे अप्रोच झाले आणि सोडून गेल्यामुळे जर बिल्डर आम्हाला आपल्या नियमापलीकडे जाऊन जर देत असेल तर आम्ही भाडं तर आम्ही रूम सोडायला तयार आहे। याच्यामध्ये बिल्डरची कुठलीही शक्ती नाही, उलट बिल्डरचं आमचं चांगल्या प्रकारे सहकार्य आहे। आज बिल्डर कुठलीही आमचं काय न करता 8 महिने 200 लोकांना भाडं मोजत आहेत, 1 तारखेला पडतं आहे। बिल्डरचा काही याच्यामध्ये दोष नाही। जे तुम्ही म्हणता का शक्ती अशी कोणाची नाही, हा चुकीचा आरोप आहे। तुमच्या सोसायटीमधील रहिवाशांचा आरोप आहे चुकीचा आहे, चुकीचा आरोप आहे हे मी सांगू शकतो। ही धोकादायक जी बिल्डिंग दाखवली हे KDMCचं जेव्हा ऑडिट केलं त्या ऑडिटमध्ये दाखवलं आहे। याच्यामध्ये थोडी KDMCच्या काही गोष्टी झाल्या असतील, पण आमच्या सोसायटीमध्ये 13 बिल्डिंग आहेत, 12 बिल्डिंग धोकादायक आणि 13वी बिल्डिंग ती बोलतात का धोकादायक आहे, पण ती धोकादायक नाही आहे। ती धोकादायक नाही आहे। ती बिल्डिंग, त्या बिल्डिंगलासुद्धा 12 वर्ष झालेली आहेत। ती आम्ही स्वतः तिथल्या 44 जे मेंबर आहेत त्या लोकांनी बिल्डरला रिक्वेस्ट केली का तुम्ही एवढंच ते 12 बिल्डिंग डेव्हलप करता तर ती 13वी आमची बिल्डिंग आहे ती पण तुम्ही ती घ्या। बिल्डर बोललं ही बिल्डिंग पहिले रिडेव्हलपमेंट झालेली आहे, नियमानुसार मला घेता येत नाही। पण असं म्हटल्यानंतर त्या सोसायटीमधल्या 17 नंबर बिल्डिंगच्या 44 मेंबर आहेत, 44च्या 44 मेंबर कमिटीकडे आले, कमिटीला विनंती केली, रिक्वेस्ट केली का तुम्ही जर एवढ्या लोकांचं रिडेव्हलप बिल्डिंगचं करता तर आमची एक बिल्डिंग लहान होईल तुमच्यासमोर,
तर ही पण तुम्ही घ्या. मग हा सगळा त्यांचा बायोडाटा घेऊन आम्ही ते 44 लोक कमिटी बिल्डरकडे गेलो आणि बिल्डरने काय त्या त्रुटी त्यांना सांगितल्या. पण त्या बिल्डर बोला ह्याचं सगळं जर तुमचं सगळ्यांचं 100% सहकार्य असेल तर मी घेतो. मग याच्या मिटिंगमध्ये 100% 44 लोकांचं त्याच्यावर सह्या पत्र सही दिले. तेव्हा बिल्डरनी रिडेव्हलपमेंटला घेतले. त्यात बिल्डरची कुठं दादागिरी किंवा हुकुमशाही असं बिलकुल नाही. काही तुमच्यावर आरोप करण्याचं कारण काय? हे बघा, हातापायाची बोटं सारखी नसतात. आज 229 मेंबर आहेत. आज बहुमताने तो सगळं ठराव प्राईज झालेला आहेत. 1-2 लोकांचा थोडा स्वार्थ आहे. 1-2 लोकांचा लक्षात घ्या. सर्वांचं नाही. ते पण 30 लोक तिकडे आहेत. ते पण चांगले आहेत, आमचे नातेवाईक आहेत, जवळचे आहेत. त्यांचा दुसऱ्याचं पण 1-2 लोकांमुळे त्या लोकांना त्यांनी एक स्वतःच्या स्वार्थासाठी धरून ठेवलेलं आहे. दुसरं काही नाही.